Hello students, welcome in part 3rd of Living World. In the living world, some animals and plants are useful for us while some are harmful for us. In what way are plants and animals useful to us? See, plants are used for household as well as industrial purposes. घरगुती तसेच औद्योगिक उपयोगासाठी वनस्पतींचा आपण वापर करतो. फॉर एक्झाम्पल, फेनिग्रीक मीन्स मेथी, पटॅटो, okra means bhendi, apple, banana are used as food, while vasaka means adulsa, hirda, behda, asparagus are used as medicines. आपण मेथी, बटाटा, भेंडी, सफरचंद, केळी यांचा वापर अन्नासाठी करतो, तर अडुसा, हिरडा, बेहडा, शतावरी यांचा वापर आपण औषधासाठी करतो. Animals are also useful to us. Dogs, cats, cows, buffaloes are kept for domestic uses. वनस्पतींप्रमाणे काही प्राणी देखील आपल्याला उपयोगी असतात. उदाहरणार्थ कुत्रा, मांजर, गाय, म्हैस असे प्राणी घरगुती उपयोगासाठी पाळले जातात. while fish, sheep, fowl are used as food. तर मासे, मेंढी, कोंबड्याचा उपयोग आपण अन्नासाठी करतो. तर animals like horses, oxen, camel prove useful in various occupations. तर घोडा, बैल, उंट यासारखे प्राणी अनेक व्यवसायांसाठी आपण त्यांचा उपयोग करतो. द अर्थवर्म इज व्हेरी युजफुल इन ॲग्रिकल्चर. गांडूळ हा प्राणी शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे. त्याला शेतकऱ्याचं मित्र असं म्हटलं जातं, कारण तो शेतीमध्ये जेव्हा जमिनीमध्ये राहतो तेव्हा ती जमीन भुसभुशीत करण्याचे काम करतो, की ज्यामुळे वनस्पतींच्या मुळांना हवा मिळते. These animals or plants are useful for us, while some plants and animals are also harmful to us. Then which are they? See the harmful living things. Some animals and plants around us are harmful to man. For example, mosquitoes and flies spread diseases. काही डास आणि माशी यांच्यामुळे रोगाचा प्रसार होतो. कॉक्रोचेस, माईस, रॅट्स डिस्ट्रॉय आवर फूड. झुरळ, उंदीर, घुशी हे अन्नाची नासाडी करतात. लाईस, टिक्स अल्सो स्प्रेड डिसीजेस. उवा, गोचिड यामुळे अनेक रोग पसरतात. द बाईट्स ऑफ सम पॉयझनस लिझार्ड्स, स्पायडर्स, स्नेक्स अँड स्कॉर्पियॉन्स कॅन इव्हन कॉज डेथ. काही विषारी पाली, कोळी, साप, विंचू चावल्यास आपल्याला मृत्यू देखील उद्भवू शकतो. इफ वाईल्ड एलिफंट्स एंटर ह्युमन सेटलमेंट्स दे कॉज अ लॉट ऑफ डिस्ट्रक्शन. जर जंगली हत्ती मानवी वस्तीमध्ये शिरला तर मोठ्या प्रमाणामध्ये तो नासधूस करू शकतो. सम प्लांट्स टू कॅन बी हार्मफुल फॉर अस. काही वनस्पती देखील आपल्याला अपायकारक ठरतात. उदाहरणार्थ गाजर गवत, अनावश्यक तण, अमरवेल, फॉर एक्झाम्पल द डॉडर, पॅरेथेनिमा अँड अदर वीड्स. पॉट्स ऑफ द नीडल, कोलॅशिया लीव्स कॉज इचिंग. खुजलीच्या शेंगा, अळूची पाने यांना आपण जर हात लावला तर आपल्या हाताला खाज सुटते. प्लांट्स लाईक ऑलेंडर, लँटेना हॅव स्ट्रॉंग ओडर्स. कनेर, घाणेरी या वनस्पतींना उग्र वास असतो. द धतुरा प्लांट इज पॉयझनस. धोत्रा ही वनस्पती विषारी आहे. अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ फंगाय अँड अल्गी इज वॉटर पोल्यूट्स ड्रिंकिंग वॉटर अँड मे कॉज द स्प्रेड ऑफ डिसीजेस. कवक, शेवाळ यांची पाण्यात बेसुमार वाढ झाली की पिण्याचे पाणी दूषित होते आणि त्यामुळे आजार पसरतात. म्हणजेच प्राण्यांप्रमाणे काही वनस्पती देखील आपल्याला अपायकारक आहेत. Then see the next point is wild animals. Wild animals that hunt other animals for food are called predators. For example, tigers, lions, wolves, leopards. जंगलात राहणारे प्राणी हे इतर प्राण्यांची शिकार करून खातात. त्यांनाच आपण हिंस्त्र प्राणी असे म्हणतो. उदाहरणार्थ वाघ, सिंह, लांडगे, बिबट्या असे काही प्राणी इतर प्राण्यांवर आपल्या अन्नाची भूक भागवतात. Sometimes due to the deforestation, such animals enter in the human settlements in search of food. काही वेळा जंगलतोडीमुळे हे प्राणी अन्न मिळवण्यासाठी मानव वस्तीत शिरतात. अँड मे किल डोमेस्टिक ॲनिमल्स ऑर पीपल. आणि त्यामुळे ते इतर पाळीव प्राणी आणि मानव यांचा बळी घेतात. फाइंड आउट
Watch TV channels such as National Geography, Discovery and collect information reading various plants and animals found in our surroundings. Have a class discussion with reference to the collected information. आपल्या सभोवताली आढळणारे विविध वनस्पती व प्राणी यांच्याविषयी तुम्ही माहिती मिळवण्यासाठी नॅशनल जिओग्राफी किंवा डिस्कवरी यासारखे चॅनलवरील कार्यक्रम पाहायचे आहेत आणि मिळवलेल्या माहितीच्या आधारे वर्गामध्ये चर्चा करायची आहे. Always remember, many plants and animals in nature satisfy our needs. The use of such plants and animals should be restricted only to our needs. We should not pluck leaves, flowers and fruit unnecessarily. Animals should not be hunted. They should not be teased just for fun. It is the responsibility and duty of all of us to protect plants and animals. निसर्गातील विविध प्राणी आणि वनस्पती आपल्या गरजा भागवतात आणि आवश्यकता असेल तेव्हाच त्यांचा आपण उपयोग करून घ्यायचा आहे. विनाकारण वनस्पतींची पाने, फुले, फळे ही तोडू नयेत, प्राण्यांची शिकार करू नये, त्यांना त्रास देऊ नये आणि वनस्पती आणि प्राण्यांचे संरक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. What we have learned: growth, respiration, excretion, reproduction, responsiveness to stimuli, movement, a definite lifespan and a cellular structure are the characteristics of living things. Animals grow for certain period of their life. Plants, however, grow as long as they live. Animals have specific organs for respiration while plants respire through microscopic pores on their leaves and stems. The process of eliminating waste products from the body is called excretion. All living things have the ability to reproduce. Living things move because of their ability to respond to stimuli. Plants show spontaneous movement, but they cannot leave their place and go elsewhere as animals do. Living things have a definite lifespan at the end of which they die. Many animals and plants are useful to us in our daily life. Some animals and plants can be harmful to us. The smallest unit of a living thing is the cell. विद्यार्थी मित्रांनो, आपण सजीव सृष्टीबद्दल या प्रकरणामध्ये बरीच माहिती मिळवलेली आहे. त्यामध्ये सजीवांची लक्षणं असतील, काही उपयोगी वनस्पती, प्राणी, तर काही अपायकारक वनस्पती आणि प्राणी यांच्याबद्दल आपण या प्रकरणामध्ये माहिती मिळवलेली आहे. या प्रकरणाचा स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे. थँक्यू.